नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. अंबरनाथ येथील अटेल उद्यानात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान, जीबीके ग्रुप आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात पार पडला. योगाचार्य दिनेश सिंग यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणेचे योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील, नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, गटनेते अभिजित करंजुले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा पाया असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि या निमित्ताने आपण आपल्या अंबरनाथ शहरातील अटल त्याचं ओपनिंग झालं होतं. तिथे असं योगाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. खूप शाळेतली मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, सगळ्या वर्गातील सगळे लोक इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी सुंदर असा योग केलेला आहे. आणि आजच्या या योगा दिनाच्या निमित्त पूर्ण सगळ्यांनाच अंबरनाथकरांना, त्याचबरोबर पूर्ण आपल्या देशातल्या जनतेला सांगू इच्छिते की योग हा केलाच पाहिजे. योग इज अ टॉनिक, कारण की ते आपल्याला सुदृढ ठेवतं, आपल्या माइंड फ्रेश ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य पण मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे वाढतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी योग केला पाहिजे. या निमित्ताने आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी योग करा हा संदेश देते. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन. 2010च्या आधी फक्त लोकांना रामदेव माहीत होते आणि सर्रास असा योगा काय असतो थोडीफार माहिती होती. परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान जगद्गुरू आदरणीय मोदी साहेब यांनी या योगाला खेळाचा दर्जा देऊन आज या योगाचा सन्मान वाढवलेला आहे. त्यांच्यामुळं आज संपूर्ण भारतामध्येच नाही तर आणखी 10-12 कंट्रीमध्ये योगाचा प्रसार झालेला आहे. आणि मला वाटतं लवकरात लवकर योगा हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा लवकरात लवकर येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि आदरणीय मोदी साहेबांनी या योगाला जे प्राधान्य दिले आणि ज्याचा त्यांच्यामुळे जो प्रसार झाला आहे त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.